न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अधिकारी दिलीप साळुंखे यांना निवेदन देण्यात आले। नाशिक शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाखाली ठिकठिकाणी राणेनगर, पाथर्डी फाटा, लेखानगर, इंदिरानगर यासह ठिकठिकाणी असलेल्या बोगद्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते विभाग यांनी या बोगद्यांची उंची कमी करण्यासाठी गर्डरची मागणी करण्यात आली। यावेळी वाहतूक विभागालाही निवेदन देण्यात आले। 15 ऑगस्ट पर्यंत स्पॉट व्हिजिट करून कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलने करण्यात येतील, असे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले। या निवेदनादरम्यान शिवसेना उभाठा गटाचे पदाधिकारी विष्णू पवार, विनोद शेठ दळवी, निलेश साळुंखे, राजाभाऊ कदम, सुजित पाटील, शोभा दोंदे, सुयश पाटील उभाठा गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान इंदिरानगर ते पाथर्डी फाटा वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या युनिट 3 चे वरिष्ठ निरीक्षक देविदास वांजळे यांनाही निवेदन देण्यात आले। पासून नॅशनल ऑथॉरिटीला आम्ही वेळोवेळी निवेदन दिले होते। राणेनगर चौकात, पाथर्डी फाटा चौकात प्रचंड अशी ट्रॅफिकची गर्दी निर्माण होते। मोठमोठे टँकर, DCM, ट्रक या हायवेवरनं उतरून सर्व्हिस रोड लगत येतात। यावर काहीतरी पर्याय काढावा यासाठी वेळोवेळी मिटिंगा आल्या, कुठल्या प्रकारचा पर्याय निघाला। शेवटी आमचे वरिष्ठ माननीय जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर व शहर प्रमुख विलासनाथ शिंदे तसेच सिडको विभागातील उपमहानगर प्रमुख दिलीपजी साळुंखे, विष्णूभाऊ, राजाभाऊ आम्ही पक्षाच्या वतीने एक बैठक घेतली व सदर गोष्टीवर काय तोडगा काढावा यासाठी चर्चासत्र निर्माण केलं होतं आणि त्यानुसार सर्व इतर बाबींची चर्चा केल्यानंतर असं आलं की सदर ठिकाणी 2.5 मीटरचा तर गर्डर टाकला, जसं आपल्या जॉगिंग ट्रॅकच्या इंदिरानगरचे टाकलं आहे तर सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि व्यापाऱ्यांचे, व्यावसायिकांचे तसेच लहान मुलांचे शाळेचा जायचा याचा मार्ग, कामगारांचा मार्ग हा मोकळा होऊन जाईल व वेळेवर सर्व आपल्या ठिकाणी पोहोचतील। म्हणून आज यांना आम्ही निवेदन दिले हो, पण 15 ऑगस्टपर्यंत जर यांनी काही कारवाई केली नाही तर यांना आमच्या शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिलं जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि इंदिरानगर बोगद्या संदर्भात आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तिथं रॅम्प करू, म्हणजे सर्व्हिस रोडच्या गाड्या रॅम्पवर चढतील आणि जातील। पण 2 वर्षात यांची कुठली कारवाई झालेली नाही। पण सातत्याने राणेनगर बोगद्यावर वाहतुकीचा लोड येतो आहे, म्हणून आम्ही आज त्यांना पुनश्च एकदा एक निवेदन द्यायला आलो आहे की राणेनगर बोगद्याला जसं इंदिरानगर बोगद्याला तुम्ही गटर टाकलं आहे त्याचप्रमाणे एक 2.5 मीटरचं गटर तिथं टाकावं, म्हणजे जेणेकरून मोठ्या बसेस किंवा आयशरसारख्या वाहतुकीच्या गाड्या जाणार नाही आणि त्या वाहतुकीचा खोळंबा होणार नाही। या खोळंबामुळे रोज नागरिकांना राणेनगर परिसर असो, चेतनानगर परिसर असो, तिकडं सिडकोचा भाग असो, इंदिरानगर, नागरिकांना प्रचंड सामोरं जावं लागतं। कंपनीतले कर्मचारी असतात, शाळेतले विद्यार्थी, यांच्या बसेस यांना त्रास होतो। म्हणून आज आम्ही पक्षाच्या वतीने त्यांना निवेदन दिलं, त्यांना 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली। आपण यात कारवाई करावी, अन्यथा 15 ऑगस्टच्याच दिवशी या विभागाच्या विरोधात आम्ही आंदोलन